जातीयवाद महाराष्ट्रात जास्त निर्माण झालेला आहे, जो पूर्वी अजिबातच नव्हता, तर त्याला तुम्ही कोणाला दोष द्याल? शरद पवार. शहराची प्रगती होणं जास्त महत्वाचं आहे की शहराचं नाव बदलणं? नाव बदलणं. अतिक्रमणाने येऊन आमचा इतिहास बदलला, आमचा बापाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कसं सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार, दिलेले विचार मुटून टाकायचे का? नाही नाही, अजिबात. मग भारताला पूर्ण इंडिया करायचं आणि भारत आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या संस्कृती या मातीत गाडायच्या, असं कसं? नाही, पण संभाजीनगर नाव ऐकताच त्या लोकांना असं वाटायचं की अरे बापरे, तुमच्याकडे तर पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे ना, मग तुम्ही 8-8 दिवस आंघोळ करत नसाल. आता या डिसेंबर नंतर 24 तास पाणी मिळेल तुम्हाला संभाजीनगरमध्ये. पण मुंबई नाशिककडनं समृद्धी महामार्गावरून जा, ही कोणाची देण आहे? ही देवेंद्रजीची देण आहे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. 100% गॅरंटेड. सगळ्या वस्त्यांमध्ये इतके चुकीचे लोक बसलेले आहेत, तर परवा चुकीचे आणि जिहादी विचारायचे. तुम्ही असं ऐकलंय की तुम्ही सिरियल मध्ये सुद्धा काम केले, दूरदर्शनवरती तुमची सिरियल यायची, कसोटी जिंदगी की स्मृती इराणी. हो, त्यात पण होता तुम्ही. बापरे. देवेंद्र फडणवीस या देशाचं सक्षम नेतृत्व येणार आहे. चंद्रकांत खैरे एक चांगले संत. संजय शिरसाट न कळलेलं व्यक्तिमत्व. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. राजकारणात विचार आणि पक्षांबद्दलची निष्ठा ही हळूहळू कमी होताना आपण पाहतोय. जिथे फायदा दिसेल तिथे घरोबा असा पायंडा पडत असतानाच काही नेते मात्र पक्षासोबत प्रामाणिक राहून जनतेसाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतायत. आणि त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे नेते संजयजी केणेकर आहेत. विद्यार्थी असतानाच ते राजकारणात सक्रिय झाले आणि अवघ्या 23व्या वर्षी त्यांच्याकडे उपमहापौर हे पद होतं. त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली आणि पक्षाने काही वेळा हुलकावणी देऊनही त्यांना नंतर आमदारकी सुद्धा मिळाली. आणि पक्षामध्ये आवाज दाबला जातो, पक्षामध्ये संधी मिळत नाही, मोठा पक्ष असेल तर छोट्या कार्यकर्त्यांना तिथे संधी मिळत नाही, असे कोणतेच कारण न देता ते 35 वर्षांपासून भाजपसोबत एकनिष्ठ राहून ते सातत्यानं जनतेसाठी काम करतायत. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण आरक्षणाचा तापलेला महत्वाचा मुद्दा आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची होणारी होरपळ आणि नुकतेच आमदारकी त्यांना मिळालेली आहे, तर छत्रपती संभाजीनगरच्या भवितव्याने ते काय दृष्टिकोन घेऊन काम करणार आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातही आपण जाणून घेणार आहोत. तर संजय सर, तुमचं ॲडव्हर्टाइज स्टुडिओ आणि द किरण शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असाच असेल की महाराष्ट्रातलं आपण पाहतोय गेल्या 2-3 वर्षापासून राजकारण फार कलुषित झालेलं आहे असं म्हटलं जातं. ते आपण म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पण जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत, वारंवार त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं, त्यांना धारेवर धरलं जातं. भाजप ही सत्तेत आल्यापासून भाजपवर कायम टीका सत्र सुरू आहे. त्यामागची कारणं तुम्हाला काय वाटतात? सक्षम नेतृत्व या महाराष्ट्राला मिळाल्यामुळं निश्चितच विरोधकांचे वेगवेगळ्या प्रकारचे आयाम चालू आहे की कुठंतरी भारतीय जनता पार्टीची जी विकासात्मक भूमिका आहे, प्रगती आहे या महाराष्ट्राची, तिला जर खरं रोखवायचं असेल तर प्रत्येक दृष्टिकोनातून वेगवेगळे काही गोष्टींचा ते विचार करूनच विरोधक तयार करणे. कारण शेवटी देवेंद्रजी हे एक असं नेतृत्व आहे या राज्याचं की बऱ्याच विरोधकांना कळालेलं आहे की सक्षम नेतृत्व असल्यामुळे आणि धुरंधर चाणक्य बुद्धीचं नेतृत्व असल्यामुळे निश्चित विरोधक घाबरलेले आहे आणि कोणत्या तरी पद्धतीने यांना थांबवणं गरजेचं आहे म्हणून त्यांना विरोध आहे. आणि एक सक्षम नेतृत्व असल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या उंचावलेल्या आहे. मग सध्या आरक्षणाचा मुद्दा सुद्धा खूप तापलेला गेले 2 वर्षापासून आणि त्यासोबतच आता जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं सुद्धा काम सुरू आहे. जातीयवाद महाराष्ट्रात जास्त निर्माण झालेला आहे, जो पूर्वी अजिबातच नव्हता, तर त्याला तुम्ही कोणाला दोष द्याल? शरद पवार. कारण ज्या काळामध्ये जात ठेवून राजकारण शरद पवारांनी या राज्यात केलेलं आहे. त्याचे अनेक उदाहरण आहे. मी काही त्याच्यावर जात नाही, मी तेवढा मोठाही नाही शरद पवार टीका करण्या इतका.
परंतु जो अभ्यास बघितला, ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं खरं तर हे राज्य चाललं पाहिजे, ते त्याचं अनुकरण आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात. परंतु ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या राज्याची घडी चांगली बसलेली असताना तिला विस्कळीत करण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. मागे नामांतराचा विषय सुद्धा ज्या पद्धतीने शरद पवारांनी तो सांभाळला, त्यानंतर आता मराठा राजकारण का होईना ज्या पद्धतीनं भूमिका घेऊन शरद पवार राजकारण करताना निश्चितपणे या राज्याच्या जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम शरद पवारांनी केलं. आता विरोधी पक्षाचं तर कामच आहे विरोध करणं, पण नामांतराचा जर मुद्दा आपण पाहिला तर शहराचं नाव बदलण्याच्या ऐवजी लोकांचं असं म्हणणं असतं की शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स किंवा शहराची प्रगती, आता आपण जर पाहिलं तर पूर्वीचं संभाजीनगर जे आहे त्याची अशी एक ओळख होती की एशियाज फास्टेस्ट ग्रोईंग सिटीमध्ये त्याचं नाव होतं, पण आता ते हळूहळू संपुष्टात आलं आणि आता थांबलं. ठीक आहे, मग त्याच्यामुळं शहराची प्रगती होणं जास्त महत्वाचं आहे की शहराचं नाव बदलणं? नाव बदलणं. प्रगती बाबतीत प्रगती तर होणारच आहे. नावाचा आणि प्रगतीचा काय संबंध आहे? आमचं कल्चर नाव आहे, आमचं कल्चर त्यात आहे. बाप तर नाही बदलू शकत ना, बापाचा इतिहास कसा बदलला? अतिक्रमणाने येऊन आमचा इतिहास बदलला, आमचा बापाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कसं सहन करणार? शेवटी एक कल्चर आहे, एक संस्कृती या देशाला, त्या संस्कृतीनेच हा देश चालेल. आणि त्या संस्कृतीला मिटवून जर ग्लोबलाइज केलं, उद्याच इंग्लंड अमेरिका करायचा विचार करत असेल कोणी, स्वप्न पाहत असेल, ते शक्य नाहीये. नाही, प्राथमिक गरजा असतात. आता सध्या संभाजीनगरमध्ये रस्त्यांची अडचण आहे, त्यामध्ये आपण पाहिलं तर खूप दिवसांपासून पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मग पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे? दोन प्रश्न वेगवेगळे, नावाचा प्रश्न आणि पाण्याचा नाही, प्रश्न. पण पाण्याचा प्रश्न प्रगतीमध्ये पण येतो ना. भूमिका विकासाची ही प्राथमिक दृष्ट्या ही अंगीकारलीच आहे, पण ती भूमिका अंगीकारलेल्या असताना आमचं जे कल्चर आहे, आमचे जे संस्कार आहे, आमची जी सांस्कृतिक धारोहार आहे, ती सांस्कृतिक धारोहारला धरूनच विकास करणं योग्य राहणार आहे. आम्ही किती ग्लोबलायझेशन झालो, आमची ओळख मिटण्याची, जर आम्ही ओळख मिटण्याचं काम करत असलो तर आमची ओळख उद्या राहणार नाही. त्यामुळे आमची ओळख खऱ्या अर्थानं आमचा इतिहास आहे, आणि त्यामुळे पाण्याचं काम आणणार नाहीये नावामुळं, किंवा नाव झालं म्हणून पाणी थांबणार नाहीये. हो, ज्या गतीनं विकास व्हायचा तो होणारच आहे, तो चालूच आहे. आज कितीतरी पटीनं महाराष्ट्र बदलतोय, देश बदलतोय. सगळ्यात जास्त 50 वर्षांनंतर किती मोठे निर्णय झाले, आणि त्याच्यात नाव कुठे आलं? उलट खऱ्या अर्थानं जो इतिहास पुसला गेला होता तो इतिहास उजागर करण्याचं काम आम्ही केलं. निश्चितपणे त्या संस्कारातून काम झालं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार, दिलेले विचार मुटून टाकायचे का? नाही, अजिबात. मग आपला इतिहास आपण धरून चाललं पाहिजे, पण त्याच्या सोबत नाव आहे, आमचं रत्नपूर नाव आहे, आमचं छत्रपती संभाजीनगर नाव आहे, ही आमची धारोहर आहे ना. बिलकुल. या धारोहरीला जर तुम्ही म्हणत असाल की ही धारोहर पुसून टाकायची आणि या भारताला पूर्ण इंडिया करायचं आणि भारत आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या संस्कृतीतील या मातीत गाडायचं, असं कसं? नाही, पाश्चिमात्य संस्कृती तर आपण स्वीकारायलाच नको. आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे, पण त्याच्यासोबत एक प्राथमिक गरजांमध्ये पाण्याचा प्रश्न जो असतो हे बघा, तो पण महत्वाचा आहे ना. खरं तर या शहराची महाराष्ट्रात सगळीकडे चांगल्याच पद्धतीने आज राज्याचा विकास चालू आहे. उलट मराठवाड्यामध्ये जवळपास 80,000 करोडचे कामं इस्टॅब्लिशमेंट इथं केली. 80,000 लाख करोडची गुंतवणूक इथं केली राज्य सरकारने. ती कशासाठी केली? आज शेंद्रा असो, बिडकीन MIDC असो, आपलं कॅरिडोर असो, जपान कॅरिडोर असो, हे सगळे हे शहर जसं वाढतंय तसं याचे इथल्या ज्या एक चांगले पायाभूत सवलती, सोयी सुविधाची कामं चालू आहे. पाण्याबद्दल सुरू आहे, पाण्याबद्दल चालू आहे. आज पाण्याबद्दल पहिल्या टप्प्याचं तर उद्घाटन केलं
आणि खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न जो 4-4 दिवस पाणी येत नव्हतं, 8-8 दिवस, 8-8 दिवस, 4-4 दिवस, पण आता एका दिवसावर पाणी आलं, 2 दिवसावर पाणी आलं. नाही पण अजूनही शहरातल्या काही भागांमध्ये 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. पाणी 24 तास साठी येणार आहे, पण 24 तास पाणी येणार 24 तास पाणी येणार. दिवसांमध्ये आता या डिसेंबर नंतर 24 तास पाणी मिळेल तुम्हाला संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या शहरातील पाण्याचा प्रश्न जो आहे तो इतका ग्लोबल झालेला आहे की मी एक छोटासा किस्सा सांगते. मी त्या मीडिया हाऊसचं नाव नाही घेणार, पण मी असंच एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये मुंबईमध्ये काम करत होते आणि सहज मला माझे कलिग विचारायचे, ते कुठली आहेस किरण तू? तर मी सांगायचे की परभणीचे. तर त्यांना परभणी इतकं काही माहिती नसायचं तिकडच्या लोकांना. त्याच्यामुळे मग मी संभाजीनगरचं नाव घ्यायचे की संभाजीनगर पासून थोड्याच अंतरावरती माझं गाव आहे. पण संभाजीनगर नाव ऐकताच त्या लोकांना असं वाटायचं की अरे बापरे, तुमच्याकडे तर पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे ना, मग तुम्ही 8-8 दिवस आंघोळ करत नसाल. इतका तो ग्लोबलाइज्ड करून ठेवलेला आहे तो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग तो प्राथमिक गरजांमध्ये येतो. काय चळवळीचं शहर आहे मराठवाड्यातलं, मराठवाड्याची राजधानी. इथे काही गोष्टी घडली की ती महाराष्ट्राबरोबर आपोआप पसरते आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या शहरात जो बदल निजाम राजवटीमुळं हे मराठवाडा 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य, 13 महिने या मराठवाड्यातली खरं तर मराठवाड्यात ज्या सुविधा 50 वर्षाच्या आत मिळायला पाहिजे होत्या त्या नाही मिळाल्या. आता 50 वर्षानंतर ज्या सुविधा देवेंद्रजीच्या काळात झाल्या त्या सुविधा तर अजून 50 वर्षापूर्वी कोणी केलेल्या नाही. त्यामुळे मागासलेला भाग होता, आज पुढारलेला भाग होतोय. कितीतरी लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट इथं होते. बरेच जलसिंचनाची कामं झाली. आज कुठल्या ठिकाणी आपली आज प्रगतीच्या बाबतीत 50 वर्ष खऱ्या अर्थानं गॅप भरून काढला 50 वर्षाचा, आणि तो इतक्या लवकर भरणे 10 वर्षात आम्ही 50 वर्षाचा गॅप भरला. आज मग किती पुढे गेलो, कोणत्या क्षेत्रात आपण माग आहे मी सांगत नाही. आज ऐतिहासिक म्हणजे मागच्या काळातही मदत केली होती, तीही 19,000 कोटीच्या वर केली होती मदत. मला आजही आठवतं देवेंद्रजीच होते मुख्यमंत्री, आणि याही काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या मराठवाड्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं दुष्काळाचं. म्हणजे देशामधल्या बऱ्याच राज्याचे बजेट एवढे नाहीये. हो, मीही कालच बातमी वाचली न्यूजपेपरमध्ये की इतिहासातलं सगळ्यात मोठं बजेट जाहीर करण्यात आलेलं आहे भाजप सरकारकडून. शेतकरी असो, कामगार असो, रोजगाराचा प्रश्न असो, खऱ्या अर्थानं 50 वर्षात जी राहिलेली काम आहे ती 10 वर्षात निपटण्याचं काम चालू आहे. आज समृद्धीने तुम्हाला किती समृद्ध केलं असं नाहीये. तुम्ही मुंबईला जायचे, आज मुंबई तुम्ही पुण्याकडनं जा बरं, पण मुंबई नाशिककडनं समृद्धी महामार्गावरून जा. ही कोणाची देण आहे? ही देवेंद्रजीची देण आहे. या महाराष्ट्राला पूर्ण बदलण्याचं काम केलं, आणि तेही नुसतं बदलण्याचं नाही, सांस्कृतिक दारोवरला धरून नुसतं असं नाहीये. आज गोमाताला राजमाताचा दर्जा दिला. आम्ही आमची ओळख पुसून नाही करत, आमची ओळख उलट उजाळून आमची प्रगती चालू आहे. नक्कीच. आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याची छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची कशा प्रकारची तयारी सुरू आहे? एकदम जोरदार. संभाजीनगर भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्यासाठी सज्ज झालेली आहे, आणि वार्डावार्डात काम चालू आहे. प्रभागाच्या बैठका चालू आहे आमच्या. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. 100% गॅरंटेड. नंतर माझी मुलाखत काढा. नक्की लोक बघतीलच ती मुलाखत नक्की निवडणुकानंतर. पण तुम्हाला परिषद नुकतीच जाहीर झाली, काही आठवड्यांपूर्वीच तुम्हाला आमदारकी मिळाली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची स्ट्रॅटेजी आहे का काही त्यामागे, की तुम्हाला आमदारकी देऊन मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा काही फायदा होईल? हे बघा, मला आमदारकी दिली, मला आमदारकी अशी सहज नाही मिळाली. या भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केलं. निश्चितपणे 2014लाच आमदारकी मिळायला पाहिजे होती. फॉर्म भरला होता,
पूर्व मतदारसंघातून, परंतु काही राजकीय गणित समोर आल्यामुळं मला थांबावं लागलं. भरलेला फॉर्म मी काढला, म्हणजे माझं तिकीट घोषित झालं होतं भारतीय जनता पार्टी. नंतर बरेच जणांना वाटतं की तुमच्यावर अन्याय झाला, पण माझ्यावर अन्याय तर नाही झाला. जितकं परिपक्व दिवस झाले तर मॅच्युअर्ड राजकारणी झालो नाही. त्यामुळं मॅच्युअर्ड राजकारण्याला संधी योग्य वेळेत मला मिळाली आमदारकीचे. आता मी मॅच्युअर्ड राजकारणी आहे. म्हणजे एज फॅक्टर मॅटर करतो का आमदारकीसाठी? नाही, अनुभव. ओके, म्हणजे तुमचं लोकात काम करण्याचा अनुभव. कमी वयात पण अनुभव येऊ. मला तुम्ही 35 वर्ष सांगितले, मी 1988 पासून राजकारणात आलो. आता मला 40 वर्ष होती. अनुभव कमी वयात. 18 वर्षाचा असताना मी 10वी नापास झालो. 10वी नापास झाल्यावर काय काम करावं? नारळ कॅलेंडर विकले ना तुम्ही? नाही, ते तर हा माझ्या समाजाचा धंदाच होता, तो मला करणं गरजेचंच होतं ना. दुसरं हे पारंपरिक धंदा होता तो आमचा. अच्छा. आणि नारळ विकणे, कॅलेंडर विकणे, रुईचे हार विकणे मारुती समोर, वड सावित्रीचे पोस्टर विकणे, विषय माझ्या समाजाशी लागून राहता. मग तो माझा पारंपरिक व्यवसाय होता, मी तो करणारच. मला त्याचा अभिमान आहे. बिलकुल. कारण शेवटी 10वी नापास झाल्यानंतर शकुंतलाताई बोरसे म्हणून आमच्याकडे नगरसेविका होत्या भारतीय जनता पार्टीच्या, अजबनगर वार्डामध्ये, खोबळपुऱ्यामध्ये. तर त्यांच्या प्रचारार्थ मी अंबादास दानवे कामाला लागलो. अंबादास दानवे मी त्यांचं कोलशीट लिहिणं, रिक्षात बसून अनाऊन्स करणं, भिंती रंगवणं, या तेव्हापासून काम केलं. 1988 पासून मग ग्रॅज्युएट होत गेलो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर युवा मोर्चानंतर कामगार मोर्चा, बरेच गोष्टी करतात, नगरसेवक. असंही बोललं जातं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आहात, कारण मला आठवतं मी त्या दिवशी शहरातच होते. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ एक दिवस आधी घेतली आणि तुमच्या मुलाच्या रिसेप्शनला ते दुसऱ्या दिवशी इथे शहरामध्ये हजर होते. काय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना व्यक्ती संघर्षाबरोबर असला तर निश्चितपणे मैत्री जास्त असते. सत्तेत नसताना संघर्षामध्ये आम्ही दोघं बरोबर काम करतो. देवेंद्रजी, मी त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला फार चांगल्या पद्धतीची संधी मिळाली आणि तो योगही होता माझा की मी त्यांच्याबरोबर काम केलं. निश्चितपणे त्यांनी माझा कर्मठपणा, पक्षाविषयी निष्ठा आणि सातत्यता, समर्पण, या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहे. आणि त्यामुळे मी ओळखीचा आहे म्हणून नाही, मी पक्षाचा आहे म्हणून कर्मठ कार्यकर्ता आहे, सातत्य ठेवणार आहे, समर्पण देणार आहे आणि निष्ठा ठेवून, सातत्य ठेवून काम करणारा व्यक्ती, लोकातला व्यक्ती आहे. तुमच्या संघर्षामध्ये, त्यांच्या संघर्षामध्ये तुम्ही एकमेकांसोबत होतात म्हणून तुमचं एवढे जवळचं नातं का? जरूर, बरोबरच होतं. युवा मोर्चामध्ये अच्छा, ते उपाध्यक्ष होते, मी सचिव होतो प्रदेशाच्या. तुमची ओळख कशी झाली, म्हणजे सुरुवात कशी झाली तुमच्या ओळखीची देवेंद्र फडणवीसांसोबत? आमची ओळख खरं तर ते तिकडे महापौर झाले कमी वयात आणि मी इकडं नगरसेवक झालो वयाच्या 23व्या वर्षी. आणि त्यामुळं एका नगरसेवकाच्या कार्यशाळेमध्ये त्यांची माझी ओळख झाली. आम्हाला दोघांना उठून त्यांचा महापौर म्हणून सत्कार झाला, माझा मी 23 वर्षाचा नगरसेवक म्हणून सत्कार झाला होता. मग तिथं ओळख झाली, ते मैत्री झाली तर ते युवा मोर्चामध्ये काम करायला लागले, मी युवा मोर्चामध्ये काम करायला लागलो. तुम्ही चांगले मित्र आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मित्र आहेच. आपण जर संभाजीनगरचं पाहिलं तर शहरामध्ये ड्रग्सचं रॅकेट हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून हे रॅकेट वाढतच चाललेलं आहे. काही दिवसांपूर्वी मी जलील साहेबांचा सुद्धा इंटरव्ह्यू केला, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की पोलीस हफ्ते घेतात, त्यामुळे या ड्रग्सचं डीलिंग करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली जात नाही. विषय असा आहे, पोलीस हप्ते घेण्यापेक्षा या शहराची सांस्कृतिक रचनाच अशी आहे की इथं ज्या पद्धतीने ज्या समाजाने निजामामुळे मुस्लिम डॉमिनेटेड शहर आहे आणि त्यामुळे अवैध धंदे सर्वात जास्त कुणाचे, कोणत्या समाजातले? इम्तियाज जलीलनी जेव्हा नशेच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि ते त्यांनी त्यांचा खासदारकी
असेपर्यंत त्यांनी केलं आणि ते आता घरी बसले. हम्म. हे बघा, आंदोलन किंवा सत्तेत असताना किंवा लोकप्रति असताना करावं लागतं, नंतर थांबावं लागतं असं काही नाही. तुम्ही कधी करू चुकीच्या गोष्टी करता सातत्याने आंदोलनाच्या विरोधात आपण असलं पाहिजे, आंदोलनामध्ये असलं पाहिजे. एखादी गोष्ट चुकीची त्याच्यासाठी उठून उभा राहून संघर्ष केला पाहिजे. आपण राजकारणी फक्त राजकारण करण्यापुरतं जर करत असाल तर चुकीचं आहे. सामाजिक भावना ठेवून सातत्याने संघर्षामध्ये असलं पाहिजे एखादी गोष्ट चुकीची असली तर. इंटरव्ह्यू मध्ये जलील साहेबांनी स्वतःहून सांगितलं होतं की 35 म्हणून अटक केलेली आहे आणि ते 35च्या 35 मुस्लिम आहेत असं त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. हो, आहे ना. या शहरामध्ये मी मागच्या काळात जे अवैध धंदे नशेचे चालू होते, त्या अवैध धंदे चिकलठाण्याच्या दोन्ही बाजूनी ज्या टपऱ्या होत्या तिथं सरळ अवैध धंदे चालायचे, नशेचे धंदे चालायचे. ते सगळे उकडून फेकायला लावले. माझ्या अंगावर बरीच माणसं आली, पण मी थांबलो नाही आणि मी तो रस्ता सरळ केला. सगळ्या दुकानं साफ करायला लावल्या. आता सध्या सुद्धा ड्रग्सचं रॅकेट सुरू आहे ते ड्रग्सचं रॅकेट. आणि खऱ्या अर्थानं आजही या शहरात नुसत्या ड्रग्सचं रॅकेट नाहीये, काही या देशाच्या विरुद्ध कृत्य करणाऱ्या लोकांची टोळ्या सुद्धा आहे. असं नाहीये नुसतं नशेचं, त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. आजही या राष्ट्रविघातिक कृत्य करणारे आहेत. मग त्यांच्यावर कारवाई होत नाही? त्यांच्यावर कारवाई होते आणि आज बरेच जण पकडलेही गेले ना बऱ्याच वेळ. तर आता ते कसं आहे, एखादी गोष्ट आता ह्या गोष्टी हळूहळू नष्ट होतील, एकदम नाही करताय. आता गोरक्षकाच्या विरुद्ध आता एका गोरक्षकाला मारहाण झाली परवा दिवशी. आता ती मारहाण झाली. या इथे वस्त्याच इतक्या सगळ्या वस्त्यांमध्ये इतके चुकीचे लोक बसलेले आहेत. तर परवा चुकीचे आणि जिहादी विचारायचे. आणि अशी माणसं जोपर्यंत शहरात आहे तोपर्यंत शहर हे मला नाही वाटतं सुरक्षित आहे. कारण शेवटी आज वसाहती इथं वाढल्या कामगाराच्या रूपाने आणि इथं बेकायदेशीर अवैध धंदे वाढलेले आहेत ना. महिलांच्या दृष्टिकोनाने सुद्धा शहर अजिबात सुरक्षित नाही वाटत. म्हणजे मी मध्यंतरी कॉलेजचा एक प्रोजेक्ट होता तेव्हा मी सर्वे केलेला, रॅन्डम लोकांना विचारलेलं, महिलांना विचारलेलं. तर खूप मुलींचे खूप वाईट वहियात एक्सपिरियन्सेस आहेत शहराला धरून. तर संध्याकाळच्या वेळेला जसं मी पुणे मुंबईमध्ये जर बघितलं, स्पेशली मुंबईमध्ये पोलिसांच्या फेऱ्या सतत चालू असतात प्रत्येक एरियामध्ये. तसे संभाजीनगरमध्ये दिसत नाहीत. नाही, संभाजीनगरमध्ये खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यापासून एक चांगल्या प्रकारचं सिस्टीम लागल्या गेलेली. आता कसं होऊ लागलं, आता दिसू लागले गुन्हेगार. का? कारण त्यांना काढण्याचं शोधण्याची मोहीम चालू आहे. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं असं घडलं हे पहिले तर काहीच चालायचं नाही ना. नाही, बऱ्याच वेळा मुलींना असं रस्त्यावरती छेडलं जातं किंवा काहीतरी अनावश्यक ज्या गोष्टी असतात केली जाते की आता तसं काही घटना अशा काळात घडली. एमजीएमच्या बाहेर असे खूप ऑटो रिक्षावाले बसतात ज्यांचे असे अगिनत मुली आहेत ज्यांच्याकडे त्यांना रॅन्डमली छेडलं जातं. आणि त्यातली एक मुलगी हिंमत करून, युजली मुली कसं बाहेरून शिकायला आलेल्या असतात आणि त्यांच्यासोबत जर असं काही घडलं आणि त्यांनी जर घरी सांगितलं, त्यांना एक भीती असते की अरे बापरे मी गावातून आलेली आहे, मग मी जर माझ्या घरच्यांना असं सांगितलं तर माझ्या घरचे, माझे वडील माझं लग्न लावून देतील. ती भीतीपोटी ते पोलिसांपर्यंत जात नाहीत. आणि एक मुलगी त्यातल्या त्यात गेली तर पोलिसांनी तिला उलट चौकशी केली. ती संध्याकाळी 5 वाजता, ती डॉक्टर आहे, 5 वाजता ती निघालेली तिच्या म्हणजे एमजीएम हॉस्पिटलमधून. आणि ते तिच्यासोबत घडलं, एक वाईट इशारे केले एका रिक्षावाल्याने. तर ती पोलिसांकडे गेली तर पोलीस सरस तिला विचारतात, तू एकटी का फिरत होतीस रात्रीची वेळ? ती म्हणजे मी 5 वाजता फिरत होते आणि तू कोणाला तरी घेऊन फिर आणि तू बाहेर निघू नकोस. त्यांनी असं नाही विचारलं की तो कोण होता, तू रिक्षाचा नंबर बघितलास का किंवा आम्ही येतो, असं नाही. त्या पोलिसांकडून असा रिस्पॉन्स कधीच मिळत नाही. मग त्या मुलींनी काय करायचं? त्यांनी तुम्हाला रीच आउट करू शकतो. आता हे बघा, तुम्हाला एक नंबर पण दिला गेला. आज सरकार आल्यापासून तुम्हाला टोल फ्री नंबर मिळाला. त्याच्यावर तुम्ही बघा, ट्राय करून बघा. एक नंबर दिलेला आहे मुलींना, त्यामुळे नंबरवर मारलं तर गाडी ताबडतोब येते आणि जिथे लोकेशनही कळतं.
ओके, पण त्या त्याची ऍपमध्ये आहे. मार्केटिंग त्याची तितकीशी वेळेसली नसेल का क्वचित? कारण आहे आज ऍपमध्ये सरकार इतकं सतर्क झालेलं आहे. हे बघा, गुन्हे आज कळू लागले सरकारच्या सतर्कतेमुळे, आणि त्यामुळे आपल्याला वाटतं गुन्हेगारी वाढली. पण ज्या काळात कोणालाच बोलायचा अधिकार नव्हता त्या काळात त्याच्यापेक्षा 10 पट गुन्हे होते. परंतु त्या खऱ्या अर्थानं या काळात सतर्कतेमुळे त्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी ज्या काही योजना आहे त्या अवलंबल्यामुळे बऱ्याचशा वेळेस सोशल मीडियाद्वारे लोक काय काय करत होते हे कळू लागलं. परंतु सतर्कतेचे मार्गही आता प्रत्येक ठिकाणी कार्यशाळा घेतात पोलीस लोक. तुम्ही मोबाईलवर जे फसवलं जातं ऑनलाईन ते कसं टाळायचं, आता प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी असे कार्यशाळा स्वतः पोलीस घेत आहे डिपार्टमेंट. असं चालू आहे. हे बघा, एकीकडं सर्वच गोष्टी याच काळात घडतात असं नाहीये. ह्या काही गोष्टी पारंपरिकने आलेल्या आहे, त्याचा निपटारा उलट या काळात होतोय. हे लक्षात घ्या, कधी निपटारा होतोय. काही घटना घडतात परंतु असंच चालतंय असं नाहीये. बऱ्याच गोष्टीनं सतर्कतेनं सरकार काम करत आहे. आज काय झालं तुम्हाला एक खरं सांगतो. पहिले लहान मुलं बोलायची नाही हो. मी माझं सांगतो, मी 5वीत 4थीत असेपर्यंत पाहुणे जरी आले तर मी असं लाजायचो आणि बोलायचो नाही. पण आता मुलं किती स्मार्ट झाली, लहान मुलगा सुद्धा फार चांगलं बोलायला लागले. हे कशाचं प्रतीक आहे? त्यामुळे आता माणसं मॅच्युअर्ड झाली, हुशार झाली, जास्त कळू लागलं, आणि त्यामुळे त्यांना आता वाटतं की हे घडलं नाही पाहिजे, ते घडलं नाही पाहिजे. त्या काळची परिस्थिती ना आताची, आता सगळ्यांना समजू लागलं आणि त्यामुळं आता जास्त दिसतंय. परंतु ह्याच्यापेक्षा जास्त होत असतानाचा काळ होता, त्यावेळेस तेवढी बुद्धी, तेवढं कौशल्य, बोलायचा अधिकार नव्हता. पण आता खूप असल्यामुळे हे सगळं आपल्याला वाटतं की हे आता जास्त घडतंय. पण याच्यापेक्षा पूर्वी फार काही घडत होतं. फोन कॉल्सवरून मला एक मुद्दा लक्षात आला. तुम्हाला असे काहीतरी फालतू बोलणारे फोन्स पण खूप येतात. मध्यंतरी एक रेकॉर्डिंग पण व्हायरल झाली होती रमेश पाटलांची. तर तुम्ही अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा लोकांना कसं डील करता? चांगल्या पद्धतीने. परत ते माफी मागतात. मारता तुम्ही त्यांना? नाही, असं मारत नाही त्यांना, त्यांची ओळख करून देतो. ओळख ऍज इन? आता मी असं कसं बोलू, मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी कोणालाच मारत नाही, त्यांची ओळख करून देतो त्यांना. नाही, ते चांगल्या प्रकारे मला असं वाटलं की तुम्ही सार्केस्टिकली बोलले की तुमचे कार्यकर्ते त्यांना मारत असेल, कारण तुमच्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. तर तुमच्यासाठी कोणत्याही पातळी आम्ही कोणीच मारत नाही. आम्ही फार लोकशाहीचा आदर करणारी माणसं आहोत. आम्ही मारत नाही. केस वगैरे नाही करत तुम्ही? नाही, काही गरज नाही पडत ना. नंतर माफी मागतात ते. काय त्यांना रिअलायझेशन होतं का चुकीचं केलंय म्हणून? नाही, ते करून देतात ना. आमची काही माणसं एक्झॅक्टली ते करून देतात. मग ओळख करून देतो ना आम्ही त्यांची त्यांना. अच्छा, मग वटणीवर आणायचं. हे बघा काय झालं एक सांगू का, सरकार एक व्हिज्युअली एक सरकार आता फार सॉफ्ट रीतीने चालू आहे, आणि त्याचा गैरफायदा मग जातीतली माणसं, मग गुंड माणसं ही जास्त घेऊ लागली. सरकार नागरिकांच्या दृष्टीनं सॉफ्ट झालेलं आहे, परंतु चांगला नागरिक सुद्धा मूर्खासारखा वागू लागले. बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा, काही माणसं बोलायला संधी दिली, काही दिली तर काय बोलतील काही सांगता येत नाही. आणि आता कोणाच्या काय डोक्यात ते काही सांगता येतं काय? त्यावरून एक मुद्दा मला आठवला की जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलला, आरक्षणाचा मुद्दा फार तापलेला आहे सध्या महाराष्ट्रात. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण वगैरे. जरांगे पाटलांची भाषा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांसाठी कशी वाटते? एकदम चुकीची. शिव्या देतात, आई बहिणीवरती बोलतात, महाराजांचा पुतळा मागे असतो आणि ते थेट शिवी देतात फडणवीसांना. तरी पण फडणवीस एकदम शांततेनं घेतात, संयमाने घेतात. तो त्यांचा संस्कार आहे. काय आहे, दोन गोष्टी फरक आहे. भूमिका आपली मांडताना त्या भूमिकेची तळमळ शिव्या देऊन नाही दिसत.
भूमिकेची तळमळ ही आपले योग्य भाषा, लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा आपल्याला दिलेली आहे. ती जर योग्य पद्धतीने वापरली तर निश्चित लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकते. परंतु जर तुम्हाला द्वेषच ओकायचा असेल तर तो तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या त्या संस्कारातून कळून येतो. तुम्ही मध्यंतरी असं स्टेटमेंट दिलं होतं की जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहेत, आणि त्यांनी आता काही 2-3 दिवसापूर्वी शरद पवारांच्या विरोधात एक स्टेटमेंट दिलं की त्यांनी वाटोळं केलं, मी जर काही चुकीचं नसेल तर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे. काय आता जरांगेचं आमचं भांडण मिटलेलं आहे. देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे. पण त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातात चॉकलेट दिलेली आहे, सर्वांनी फसवलंय असं बोलतात ना ते ज्यांचे स्टेटमेंट्स. नाही, मला नाही वाटत ते बोलतात. ते त्याच्याशिवाय उठले नसते. ते फार समाजासाठी फार समर्पित व्यक्तिमत्व आहे. ते कसे उठणार? चॉकलेटचा विषयच येत नाहीये. ते फार हुशार आहे. ते फार हुशार आहे आणि फार विद्वान व्यक्ती आहे. ते मी त्यांचा आदर करतो. त्यांनी आता परत मेळाव्यामध्ये वंजारी समाजाला सुद्धा टार्गेट केलं. त्यांनी म्हणजे लिटरली मला वाटतं अर्धा एक तास त्यांनी वंजारी समाजावरतीच भाषण केलेलं आहे की ते बऱ्याच जणांना जागे करण्याचा प्रयत्न करतात. ठोकून मारलं तुम्हाला तिथल्या राजांनी, तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करतात ते प्रत्येक समाजाला. पण वंजारी तर ओबीसी मध्ये येतात ना, ओबीसी साठी ते झगडत आहेत. मग मराठा आरक्षणाला तर वंजारी समाज अर्थातच विरोध करणार असे नाही. मराठा आरक्षणाला वंजारी समाजाने विरोध कोणत्याच समाजाने मराठा आरक्षणाला केलेला नाही. पण ओबीसी म्हणतात ना आमचं आरक्षण घेऊ नका म्हणून. आम्ही तेच सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आरक्षण तुम्ही त्यांना द्या, पण आमच्या ताटातलं नका. हा, सेपरेट द्या. येस, तसं तर सगळ्यांचंच मत आहे, पण त्यांना ओबीसीच हवंय ना, म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. हा त्यांचा मागण्याचा दृष्टिकोन आहे. ते संविधानात्मक नाही ना. ते काही मागतील. त्यातले त्यात त्यांचं राजकीय आरक्षणावरती जास्त भर आहे. शैक्षणिक तर ठीक आहे, शैक्षणिकसाठी विरोध नाहीये लोकांचा, पण त्यातले त्यात ते राजकीय आरक्षण मागते तर ते राजकीय आरक्षणाचा जास्त विरोध केला जातोय. हे बघा, त्यांच्या मागणीमध्ये किती शुद्धता आहे हे काही मी सांगू शकत नाहीये. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय मागावं हा त्यांचा प्रश्न आहे. संविधानामध्ये काय आहे हा खऱ्या अर्थानं देण्याचा प्रश्न आहे. संविधानाच्या बाहेर त्यांना काहीच मिळू शकत नाही. त्यांनी काही मागू द्या. आता कोण कोणाला फसवतंय हे काय ठरवेल निश्चितपणे. आता आपल्याला वेळेचं बंधन पण आहे, तर थोडेसे काही आपण तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे प्रश्न विचारूयात. विधानसभेत असताना म्हणजे विधान भवनात सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती. अंबादास दानवेंनी तुम्हाला मदत केलेली, विरोध होत होता. तर ती तुमची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे जी लोकांना माहिती नाही आणि मला ती असं वाटतं की तुम्ही सांगावी. आमची लव्ह स्टोरी म्हणजे आम्ही महाविद्यालयीन जीवनात होतो, अंबादास दानवे, मी, आणि त्यावेळेसपासून आमचं प्रेम प्रकरण झालं. तर त्यात मध्ये अंबादास दानवे पण माझ्याबरोबर होते. आम्ही इथून निघालो आम्ही आणि गुजरातला गेलो. दोघ जण. अंबादासला सोलापूरहून घेतलं. जयसिंगरावच्या तिथं बैठक चालू होती, त्या बैठकीत ते अंबादास होता. तिथून त्याला सोलापूरहून घेतलं. आमचे आणखीन 2-4 मित्र होते. मग परभणीला आलो आणि परभणीला ते गाव होतं एक, साबणे हत्याकांड झालं तिथं, पिंपरी देशमुख. त्या गावी जैन मंदिरात लग्न लावलं आणि त्यावेळेस अंबादास बरोबर मित्रच होतो आम्ही. त्याचं लग्नानंतर मीच लावलं अंबादासचं. विरोध का होत होता? विरोध असतोच, विरोध असतो. आपण काय एखाद्या कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातला जावाई अपेक्षित असतो आणि तो त्या काळात दिसत नसतो. आणि त्यामुळं आम्ही राजकारणच करायचो आणि माझ्यावर भरपूर केस होते, मी तडीपार होते. बापरे. हा, तर त्यामुळं आमचे बॅकग्राऊंडला त्यावेळेस काळं होतं ना, त्यामुळे
आम्ही स्पष्टपणे आमचं भवितव्य कोणाला कळायचं नाही, त्यामुळे निश्चितपणे ते कुटुंबाचा विरोध होता आणि म्हणून आम्ही पळून गेलो होतो. मग किती दिवसांनी मनवलं तुम्ही, म्हणजे किती दिवसांनी ते तयार झाले लग्नानंतर? लग्नानंतर जवळपास 7-8 महिन्यांनी. ना. आणि तुम्ही, मी असं ऐकलंय की तुम्ही सिरियल मध्ये सुद्धा काम केले, दूरदर्शनवरती तुमची सिरियल यायची. हो, मी कोण होता असतो, रिंगण, या 2-3 सिरियल केल्या मी. कसोटी जिंदगी की स्मृती इराणी बरोबर. हो, त्यात पण होता तुम्ही? बापरे, हे कोणाला माहिती नाहीये ना? नाही. मग तिकडे कसे वळला तुम्ही, म्हणजे तिकडे काय योग आला तुमचा सिरियल मध्ये काम करण्याचा? मी नाट्य डिपार्टमेंट, मी नाटक, आमचा ग्रुपच होता, प्रशांत तांदुळवाडीकर, हे सगळी मंडळी. परत आता जे 2-3 आहे ते माझ्या बरोबरच होते. तर आम्ही देवगिरियन महाविद्यालय, देवगिरियन थिएटर्स म्हणून ग्रुप होता आमचा. तर त्या थिएटर्स ग्रुपमध्ये मी फार प्रमुख कलाकार होतो. कलियुगचं रामायण, भरपूर प्राइज मिळालेले मला. पण आता ते कला क्षेत्रातून, कला मंचाकडून, रंगमंचाकडून राजकीय मंचाकडे वळालो मी. ते का सोडलं तुम्ही? राजकारणाची धुरा हातात आली म्हणूनच? नाही, ते ह्यासाठी सोडलं. मी सिरियल सोडून आलो, स्मृती इराणी बरोबर होतो, तर ते लाईफ नाही पटलं. अच्छा. जीवनात आलं तर खऱ्या अर्थानं लोकात राहिलं पाहिजे, लोकांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, तिथं काम करायला संधी मिळते. हा इथं पडद्यावर होतं, पण इथं प्रॅक्टिकल आहे ना. राजकारणासोबत समाजकारणही करायचं. नाही, प्रॅक्टिकल भूमिका चांगली असते कधी पडद्यापेक्षा. ओके, आता मी काही नेत्यांची नावं घेईल, तुम्हाला त्यांना ना एका शब्दात वर्णन करायचंय त्यांचं, ठीक आहे? राहुल गांधी. राहुल गांधी प्री बेबी काय म्हणतात? प्रीमेच्युअर बेबी. प्रीमॅच्युअर बेबी. शरद पवार. शरद पवार हे सरळ रस्त्याचा उलटा माणूस. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस या देशाचं सक्षम नेतृत्व येणार आहे. अंबादास दानवे. अंबादास दानवे हा धुरंधर नेतृत्व. इम्तियाज जलील. इम्तियाज जलील चुकीनं आलेलं राजकारणात चुकीनं आलेलं व्यक्तिमत्व. ओके. चंद्रकांत खैरे. एक चांगले संत. उद्धव ठाकरे. अतिशय चांगले फोटोग्राफर. संजय शिरसाट. न कळलेलं व्यक्तिमत्व. संजय राऊत. शेख चिल्ली, ज्या फांदीवर बसतो तीच कापतो. संदीपान बुमरे. हरवलेलं व्यक्तिमत्व. अतुल सावे. एक आपल्याच कामात रमणारं व्यक्तिमत्व. छगन भुजबळ. छगन भुजबळ आठवण आली की ओबीसीचे होणारे नेते. सुप्रिया सुळे. त्यांनाच माहित नाही ते काय. मनोज जरांगे. एक काल्पनिक याच्यात वावरणार व्यक्तिमत्व. लक्ष्मण हाके. संघर्षशील व्यक्तिमत्व. पंकजा मुंडे. धुरंधर नेतृत्व. आणि स्वतः संजय केनेकर. फकीर. अशा रीतीने तुम्ही आम्हाला महत्वाचा वेळ दिलात. कामात काम तुम्ही काढलं आमच्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी, त्यासाठी तुमचे आभार. धन्यवाद. चला.